प्रियकरासोबत फिरण्यासाठी गेलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा थेट मृतदेहच घरी परतल्यानं पालघरमध्ये खळबळ उडाली आहे। 17 वर्षीय अंजू विष्णू कडू ही मुलगी मागील आठवड्यात आपल्या प्रियकरासोबत फिरण्यासाठी गेली होती। मात्र 2 दिवसांनी अंजू हिचा मृत्यू झाल्याचा तिच्या कुटुंबियांना फोन आला असून तिच्या प्रियकराने तिची हत्या केल्याचा आरोप मृत अंजूच्या कुटुंबियांकडून केला जातोय। दरम्यान या संदर्भात कासा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली असून सध्या कासा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत। अंजूचा मृत्यू हा घातपात असून तिच्या प्रियकरासह या सगळ्यात दोषी असलेल्यांवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी तिच्या कुटुंबियांकडून करण्यात आली आहे। अंजू विष्णू कडू 17। काय झालं तिच्यासोबत? तिच्यासोबत ते पोरी आला ना, घेऊन गेला तो। आम्हाला माहिती नाही, आम्ही शेतीवर कामाला गेलो होतो, आम्हाला काय माहित नाही। तर घेऊन गेला तिकडे, काय झालं असेल ते पण आम्हाला माहित नाही। ते आम्ही फोन पण करून पाहिला तर फोन पण उचलीत नाही। जेव्हा आम्हाला तिकडनं त्याची खाली बॉडी आणून दिली आम्हाला, त्याच्या पुढे त्यांचे काहीतरी असेल कार्यक्रम, आम्हाला ते एवढं माहित नाही त्याच्या, पण काहीतरी प्रार्थना करीत होते ते। ते प्रार्थनावरती काय पण आम्हाला मध्ये कोणीतरी मध्ये बोलला का प्रार्थना चालू होती त्यांचे, त्याचं काय झालं असेल तर आम्हाला ते एवढं की बॉडी आहे सर। मी बोललो की कुठं आहे सर बॉडी? ते बोलतात की कुठेतरी कामावर गेलेले, तिकडे झालेलं आहे। तर मी फोन ठेवला आणि नंतर आमच्या गावात एक जण आहे त्याला फोन केला, परत फोन ठेवला आणि परत त्यांनाच फोन केला की बॉडी कुठं आहे, तिकडे ठेवाय सांग, असा आणू नको। मग तो बोलला की ते लोक आणायला गेलेत आणि दुर्वेसला पोहोचलेत। कुठून आणलं मग तिची बॉडी? ते बोलले विरारला आहे, मग दुर्वेसला पोहोचले। नंतर तिकडे चारोटीला आलो, इकडे 2 माणसांना सांगितलं असं की असं झालंय। परत फोन केला तर बोलला की मनोरला पोहोचली बॉडी। घेऊन गेला होता तेव्हा तुम्हाला माहिती होतं की नाही? ते नाही माहिती। जेव्हा पहिले घेऊन गेलेला तेव्हा आम्ही सांगितलं की त्याच्या आई बाबाला की हा परत घेऊन आला ना तर आम्हाला एक फोन करून सांगा की पोरगा पोरगी घेऊन आला असा। ते पण सांगितलं नाही आणि ही घटना कशी झाली काय ते पण सांगितलं नाही। पोलिसांकडे काय मागणी आहे? आमची हीच मागणी आहे का कासा पोलीस स्टेशन अकस्मात मृत्यू रजिस्टर नंबर 96/2026 BNSS कलम संहिता 2023 कलम 194 प्रमाणे दिनांक 17/8/2026 रोजी EDR दाखल आहे। यामध्ये खबर देणार विष्णू लहू यांची मुलगी अंजली विष्णू कडू ही तिचा मित्र अमित बुद्या करेला राहणार चिंचपाडा याच्याकडे राहण्यास गेली होती। दिनांक 17/8/2026 रोजी सकाळी 5:30 वाजता वॉशरूम करता उठून ती अमित याच्या घरी राहण्यास होती, त्या ठिकाणाहून वॉशरूम करता उठून गेली। अर्धा पाऊण तास झाल्यानंतर सुद्धा ती परत आली नाही, म्हणून अमित याने घराच्या बाहेर बघितली असता तर ती घराच्या थोड्या अंतरावरती त्या ठिकाणी ती पडलेली होती। तिला उठवण्याचा प्रयत्न केला, ती उठली नाही, म्हणून घरच्यांनी त्यांच्या नातेवाईकांना फोन करून गाडी बोलवून त्या ठिकाणी कासा उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी तिला ते घेऊन आली आणि ऍडमिट केलं। त्या ठिकाणी डॉक्टरांनी ऍडमिट केल्यानंतर ती मयत असल्याचे घोषित केले। त्यानंतर सदर मुलीचे PM करण्यात आलेले आहे।